नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। 6 जुलै 2025 आणि वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात। 24 एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि याच दिवशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि त्यामुळेच या एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे। देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे की देव म्हणजेच भगवान विष्णू हे शयन अवस्थेत म्हणजेच निद्रा अवस्थेत जात असतात। भगवान विष्णू हे क्षीरसागर म्हणजेच दुधाच्या सागरामध्ये शेषनागावर निद्रावस्थेत असतात आणि विष्णूंच्या ह्या निद्रावस्थेचा काळ 4 महिन्यासाठी असतो आणि हा 4 महिने चातुर्मास जो असतो त्यामध्ये शिव हा सर्व जगाचा कारभार बघत असतात। आपले शिवशंकर महादेव सर्व जगाचा कारभार सांभाळत असतात आणि ह्या चातुर्मास संपल्यानंतर कार्तिकी एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात। आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। हे व्रत मनोभावे केल्याने सर्व पापातून मुक्ती होते आणि विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला कायम प्राप्त होतो। या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच या दिवशी विष्णूच्या सेवेसोबत, व्रतासोबत आणि उपवास करण्यासोबतच काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात। हे उपाय या दिवशी केल्याने अत्यंत प्रभावी ठरतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आषाढी एकादशीला उपवास नाही केला तरीही चालेल, उपवास तर करावाच पण एक वेळेस नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील, अडचणी दूर होतील आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागतील। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि हे 24 तासातच नष्ट होईल अशा प्रकारे हा प्रभावी उपाय आहे। त्यामुळे गाईला एक साधी, सोपी आणि अत्यंत महत्त्वाची ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो ताबडतोब पूर्ण होईल आणि एका रात्रीतून सोन्यासारखे दिवस येतील। तर अत्यंत प्रभावी हा उपाय तुम्ही नक्की करा। आता मी जो तुम्हाला उपाय सांगत आहे तो उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे। तर आषाढी एकादशीला कोणत्या वेळेत करायचा आहे? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहे। जो व्यक्ती मनोभावे गाईची सेवा करतो आणि गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो त्यामुळे गाय संतुष्ट होते आणि त्याला दुर्लभ असा आशीर्वाद प्राप्त होतो आणि या प्रकारे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतात। आषाढी एकादशीला गाईची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे। असे म्हटले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलांचे पाय। भगवान विष्णू हे विठ्ठलांचेच एक अवतार आहे आणि विठ्ठलाला समर्पित आषाढी एकादशी असल्यामुळे या दिवशी अत्यंत प्रभावी हा उपाय करणे खूप गरजेचे आहे। गाय ही 11 रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे। गाईच्या पोटात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे देखील म्हणतात। असे म्हटले जाते की गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे आणि गोमाता सेवेने स्वर्ग प्राप्त होते। गाईला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गोमातेची सेवा करायची आहे। खूप दिवसांपासून तुमची काही कामे अडकली असतील आणि तुमची खूप दिवसाची काही इच्छा असेल, ती नोकरी संबंधित असेल किंवा व्यवसाय संबंधित असेल, कर्जमुक्ती होण्यासाठी असेल, तुमचे स्वतःचे घर असण्यासाठी असेल किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा कोणतीही तुमची इच्छा असो, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे। तसेच तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, पैशाच्या सतत अडचणी येत असतील, खूप पैसा येत असेल पण तो घरात टिकत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही नक्की करा। या उपायाचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे। सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच आहे। सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे।
त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील नक्की टाकायचे आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे। विठ्ठल रुक्माई तुमच्या देवघरात असतील किंवा बाळकृष्ण असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, किंवा विष्णूचाच अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची देखील मूर्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही या सर्व देवतांपैकी कोणत्याही एका देवताची पूजा करून घ्यायची आहे। त्यांना पिवळे फुलं वाहायची आहेत, पिवळी मिठाई वाहायची आहे। सर्वात आधी त्यांना अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या प्रकारे त्यांची मनोभावे साधना करायची आहे। त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या कुंकवाने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचे आहे। आधी स्वच्छ दरवाजा करून घ्यायचा आहे व त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढायचे आहे। त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला 2 ताम्हण घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे 2 ताम्हण नसतील तर तुम्ही ताट घेऊ शकता, म्हणजे छोटाला डिश घेतल्यात तरीही चालेल। एक पाट घ्यायचा आहे, पाटावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। पाटावर तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ठेवायची आहे। जर मूर्ती भगवान विष्णूंची नसेल तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती तर असतेच, ती ठेवा। तीही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता। पण जे 2 ताम्हण किंवा ताट घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला 2 स्वस्तिक काढायचे आहेत। एक भगवान विष्णूंसाठी आणि एक माता लक्ष्मीसाठी स्वस्तिक काढायचे आहेत। त्यानंतर त्या स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि 2 कडाच्या लाईन देखील द्यायच्या आहेत आणि त्या 2 स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला 2 गुळाचे खडे घ्यायचे आहेत आणि त्या 2 स्वस्तिकच्या मधोमध ठेवायचे आहेत। प्रत्येक स्वस्तिकमध्ये 1 गुळाचा खडा, दोन्ही स्वस्तिकमध्ये 1 गुळाचे खडे ठेवायचे आहेत। हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ जी असते ती भिजवायची आहे आणि दोन्ही स्वस्तिकजवळ थोडी थोडी चणा डाळ तुम्हाला ठेवायची आहे। हरभरा डाळ तुम्ही आधीच भिजवून घ्यायची आहे। गुळाच्या शेजारीच हरभरा डाळ ठेवायची आहे व त्यानंतर तुम्हाला याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि तिथे समोरच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या विष्णू मंत्राचा जप करायचा आहे आणि ते जे आपण स्वस्तिकवर गुळ आणि डाळ ठेवलेले आहेत त्यावर तुम्हाला 1 तुळशीपत्र देखील ठेवायचे आहेत। या प्रकारे सेवा करून झाल्यावर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे आणि गूळ आणि डाळ जी आपण देवासमोर स्वस्तिकेमध्ये ठेवलेली आहे ती तुम्हाला तिथून घ्यायची आहे आणि तो तांब्याचा कलश देखील घ्यायचा आहे आणि ह्या दोन्हीही वस्तू घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचे आहे। गाईजवळ गेल्यानंतर तुम्हाला तांब्यातले पाणी गाईच्या पायावर टाकायचे आहे आणि त्यानंतर थोडेसे कुंकू आणले असतील तुम्ही सोबत तर गाईला कुंकू लावायचे आहे आणि ही चणा डाळ आणि गूळ जो आहे तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर ती चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हातावर घ्या आणि हातानेच गाईला खाऊ घाला। गाईच्या जिभेचा स्पर्श जर तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते, तुमचं आयुष्य बदलतं, तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं, तुमचे सर्व कामे सुरळीत मार्गी लागतात। आणि जर असे करणे शक्य नाही झाले तर तुम्ही एका डिशमध्ये तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला गाईला स्पर्श करायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि शक्य झाल्यास तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि गाईला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। शास्त्रानुसार असे म्हटले जाते की गाईला आपण 11 प्रदक्षिणा केल्यात तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं। गाईला स्पर्श केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, वास्तुदोष दूर होतो। त्यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलून घरी आणायची आहे आणि ती घरामध्येच ठेवायची आहे। तुमच्या घरात काही नकारात्मक दोष असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा नजरबाधा झालेली असेल तर सर्व दोष दूर होतात आणि आपलं घर पवित्र होतं, घरामध्ये सकारात्मकता जास्त राहते। अत्यंत प्रभावी, साधा, सोपा आणि शीघ्र फळ देणारा हा उपाय तुम्ही आवर्जून करा। धन्यवाद।